उरली उषाचे पाचशे कर्मुळ जंबुदे पपर्यंत गौड उदिला ब्रह्मांड बाधित देते तेजवी प्रलय वर्णित तेजा की दादा एकमेव तैसा देखोनी प्रजा सकळ प्रश्न नाभी नाभी म्हणे प्रजा ते इथे शंका तुझ माझे अभय सदा तुम्ही नाभी व्यक्तिता म्हणे परिचयाच्या मातू तुझे कल्पजे जे वास्तू मागती समतू घेऊन तिथे सोडविन विनिता विचारी करते भवन जो तिला तुझे दासी कर्मापासून माने मुक्त कविते सांग कधू म्हणे एकवचन मज आणि माझी या नंदन अमृता आणून दिला पाना मुक्त करीन तुझे लागी मातेने सांगना गौडा प्रति बाहो प्रतिभेव पुरुषार्थी आणि जिंकून या देवांची या पंक्ती अमृत आयो आणि निर्धारी परी सुखार पिढीलो जठरी माता म्हणे समुद्र कुक्षी अंती एकांत निशाला संघ निशाल शीघ्र पाणी सुपुत्रा परंतु बोलिया प्राण न करिता ब्राह्मण भक्षण ब्राह्मण अग्नि समान सर्वा भूती नागे मनसी ब्राह्मण जानो जैसा बक्षिरे जैसा वेद जान द्विजाचे ऐसे गवडे लाविले वदन पक्ष जळले सोडिले वचन तेने दुहारा दाटला सण माझी दिनोय गोपला स्थाने सोडिला पर्वती घुसू लागला अपराधी निषेधाच्या पंक्ती गिरीद्वारे निघाली या पत निषेधांचे पाळे गौडमुखी जाती सगळे कोटीच्या कोटीवरी आगळे लक्ष किती नेहमीशी उगळी ती जाणून याद तसे देह पनवेल माझे गौड ब्राह्मणास हित भाजा मुखोनिया सांडिले आज्ञा देऊन या धाडिले त्याची घासून या निषाद गगन वंगावती तव कश्यपाते निशांत बक्षुनी तेविशात पितामहे स्नेहभरित म्हणे परसिया बाळका त्याचे जय शरीर जान उंच विशाळ सहा भोजन लंबा यमा विगुर बारामय प्रगंधे दुसरे कश्यप कलेवर 3 योजने उंच विस्तार 10 भोजने युक्त संचार पर्वत पृष्ठी सारखा त्याचे देह बक्षुनी वेगी सुधा मातृ मोक्षा लागी आणि का जिंकुनी देव स्वर्गी जय पावसी निर्धारे आणि विष्णूचे ध्यान स्मरण करी ज्याचे हृदय वदन त्याने रिद्धी सिद्धी जान कर जोडोनी गोळवती अच्युत केशव नारायण कृष्ण दामोदर संकीर्तन श्रीधर माधव गोपिका रमण रघुनंदन दशरथी ऐसिया नामाची जपमाळ पुत्रा जपता सर्व काळ पाहे रोटुनी कळीकाळ जय पावसती लोकी वामचरण कळयांत दोन्ही पक्ष झोंबिले सई गौड गौडवळी खेळत असे ठाव पाव दैसोनिया कश्यप कुमार ते आज्ञा करी तुम्ही ही हिमालयाच्या वरी शिखरी शाखा ठेवून या भक्षण करी कुंजरानी कामते गौड गेला गिरी करी तेने ठेवून या कनक शाखा करी कमर दोघे जेका भक्षण करू लागला आमुच्या गतीची तू गती आमुच्या शक्तीची तू शक्ती आमुच्या मतीची तू मुती कृपा मूर्ती श्रीकृष्णा मजे येता तुला युक्त सुदेने पिढलं बहुत तू कृपाल भगवंत काही आहारात मजे देही श्री हरे सांगे कृपा करून गज नेत्र देह गहन माझे हाते पवित्र जान करी भक्षण आहाराथे गरुड ध्वज गेला तेथ तव देखिले विपरीत भूभंग पक्षी आहारात सगळे घरी देणोरी भूगंब पक्षी कामे गगनी गजेंद्र एकत्र दोन्ही तेने देखताची नयनी झडप मारुनी धरियले शुभंगे धरिता दोन्ही ताराक्ष देखोन या दोन्ही गरुड येताची तळपुनी भुगुंग धरुनी उडाला तरी गजेंद्र त्वरित लक्ष भुगुंद पक्षी धावनी थोर गरुड उचलिता सत्वर माळा विचित्र कदंबली गरुड भिडता भृंगयासी तेने सोडिले गगन कासी गरुडे धरिले नाखा गयसी तेथून निघालो उडाला दक्षिण समुद्रा माझारी सुनाभी पर्वत लंका गिरी शाखा ठेवून तयावरी भोजन करी सुपुत्रा एकोणी निकश्यपाचे वचन सर्वे सवर्ण शाखा घेऊन गज नत्र दुभंगशी उडोनी आला आपण लंकेशी लंका पुढारी नियंत्रण सुवर्ण शाखा तेथे ठेवून गौड केले पै भोजन सावधान हरिस्मरणे करिता भूभंग भक्षण ग्रासोग्रासी कृष्णार्पण करीती नक्रताचे भोजन ब्रह्मार्पण स्मरणेसी भक्षिता तू गजेंद्रासी भोक्ता मने ऋषिकेशी भक्तसेविती ज्या अर्थासी हरिस्मरणे सावध गौड पिढीला भुक्षेशी भोजन करितया विधीसी पावला परम तृप्तीसी आल्हादे देसी गौड फळ मूळ आणि जीवन भक्त जे सेविती आणपण नेने करी ब्रह्मार्पण तृप्ती संपूर्ण जेनी अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकतीर्थम जठरपदधानम अन्न ब्रह्म हम ब्रह्म आत्मा राम त्यासी कर्माची परब्रह्म भोजन करिता ऐसा पंक्ती सहस्राची पंक्ती पुनंती ऐसे बोलणे वेद श्रुताची
सभाग्य पंक्ती हरिभक्त गासो हरिस्मरण ऐसे निकल जो भोजन जे भोजन भक्ता गुणंदन भक्ती पण त्या नाही ऐसी भोजने परियुक्त गरुडासी लागली परमतृप्ती तेने द्यावया विश्रांती केली जाहीर तेथी अवधारा भारणी वक्र अंतराळी गरुड भागला महाबळी तेने पावसोनी पार्वातरी केली तैसेची निज निद्रा ऐसे घेऊन विश्रांती गरुड गेला शीघ्रगती भगवत भक्त पद युक्ती भाग्य काशी लंकेशी शंखमध्ये स्थितं तो यं ब्रह्म मंगलन्नं मनुष्यानं ब्रह्महत्यं जपोहतिम् अकाल मृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं विष्णुपादगणं कृतं जठरे धारयाम्यहम्